थोड्याच वेळात राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एक बैठक होणार आहे। शशिकांत शिंदे पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। संजय राऊतही या बैठकीला येण्याची शक्यता आहे। तर राहुरीच्या पोटनिवडणुकीवरून मोठा पेच निर्माण झालेला आहे, कारण महाविकास आघाडीतले तीनही घटक पक्ष आग्रही आहेत। सर, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढण्याच्या संदर्भात शरद पवारांशी तुम्ही चर्चा केली, काय नक्की तुमच्या पक्षाचा निर्णय आहे? बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही। राहुरीच्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केलेली आहे, त्या दिवशी सुद्धा आम्ही चर्चा करून बैठक घेतलेली आहे। राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये की आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार आहोत। परंतु माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे एकीकडे तुम्ही राहुरीमध्ये उमेदवार तिथे अजितदादांना ज्या वेळेला अजितदादांचं हे झालं होतं दुर्घटनाने निधन झालं, त्याच वेळेला आम्ही तो निर्णय तिथेच जाहीर केला होता। आताही राहुरीच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची चर्चा करून आम्ही आज तो निर्णय घेऊन टाकू। क्लेम आम्ही ठेवलेला आहे, आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे। बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सकपाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ। सर, प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे, तयारी त्यांनी केलेली आहे, कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। प्राजक्त तनपुरेंशी काल माझी चर्चा झालेली आहे, ते मला आज माझ्याशी आणि जयंत पाटील साहेबांशी बोलणार आहे आणि मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढची भूमिका जाहीर करू। परंतु सातत्यानं या राहुरी पोटनिवडणूक जी आहे ती देखील बिनविरोध करा, त्याचसोबतच बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा, मुख्यमंत्री साथ घालतात। मुख्यमंत्र्यांनी साथ घातलेली आहे। मी आता जयंत पाटील साहेब आम्ही सगळेजण आता सुप्रियाताई वगैरे आम्ही बसू आणि ते बसून त्याच्या संदर्भामधला निर्णय घेण्याच्या संदर्भात आता बैठक होईल आणि तिथे निर्णय घेऊ। सर, अशोक खरात प्रकरणामध्ये CDR अंजली दमानिया यांच्याकडे कसे येतात या सगळ्या संदर्भातले प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, स्पेसिफिक नेत्यांना टार्गेट केलं जातं का या सगळ्या प्रकरणात? मी त्या दिवशी म्हणालो होतो की अशोक खरातांचं हे प्रकरण नक्की या असलेल्या बोंधूबाबांचं किंवा त्यांच्या असलेल्या या सर्व CDR किंवा बाकीच्या व्हिडिओ क्लिप वगैरे आलेले आहेत, हे ज्यावेळेला बाहेर आलं त्याच्या संदर्भामध्ये नक्की ते प्रकरण कोणाकडं लक्ष करून केलेलं आहे का त्यांनी केलेल्या या कुकर्माच्या बाबतीमधला कारवाई करण्याचा आहे अशी शंका व्यक्त केली गेली होती। आज मला वाटतं की अंजली दमानियाकडं जर अशा प्रकारचे CDR कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तर त्याच्या बाबतीमध्ये या असलेल्या संदर्भामध्ये त्या व्यक्तींनी की त्यांनी तशा प्रकारचा आक्षेप घेतला तर पोलिसांनी त्याचा खुलासा किंवा तिथल्या असलेल्या राज्य सरकारने त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे। माझं तोच म्हणणं आहे की हाच शंकेचं कारण होत आहे की अशा प्रकारचे CDR बाहेर जातात कसे, का कोणी देत आहे जाणीवपूर्वक किंवा कोणाला अशा प्रकारचं टार्गेट किंवा लक्ष केलं जातं का, अशा शंकेचं कारण येत आहे। त्याच्या संदर्भामध्ये आता खुलासा त्यांच्या असलेल्या डिपार्टमेंटने आणि राज्य सरकारने करणं गरजेचं आहे। पवार असं म्हणतात की अजित पवार यांच्या निधनानंतर कुठेतरी राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातं, ते खरात प्रकरण असो किंवा विविध प्रकरणावर राष्ट्रवादी नेहमी टार्गेट। मला माहीत नाही याच्या बाबतीमध्ये जय पवार काय म्हणाले याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं की कोणत्याही प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला टार्गेट करत नसतील, पण तसं करत असेल तर राजकारणाच्या बाबतीमधला ही भूमिका घेतली गेली का याचा निश्चितपणाने विचार अशी चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवार यांची भेट घेत आहेत, काही मंत्री त्यांच्या संपर्कात आहेत, काही आमदार संपर्कात आहेत आणि विलिनीकरणासंदर्भात आपली भूमिका पवार साहेबांसमोर मांडतात। माझ्याकडे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं माहिती नाही।
मला वाटतं की विधिमंडळाच्या आवारामध्ये आम्ही बऱ्याच आमदारांशी आमच्या भेट जाते, चर्चा होते. त्यावेळेला ते अजितदादांची भावना बोलून दाखवता ही सत्य परिस्थिती आहे. परंतु पवार साहेबांच्याकडे त्यांची कोण भेट झाली असेल तरी मला कल्पना काय 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 भावना मांडत नाही. ते सांगत होते की स्वर्गवासी अजितदादा पवार यांचा जो विचार होता त्याप्रमाणे एकत्र येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे, असं बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केलेली आहे. परंतु आता राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ती तुमच्या चिन्हावरती लढवणार आहात की नाही, कारण की काँग्रेस देखील ठाम आहे स्वतः निवडणूक. म्हणूनच म्हणालो की आता मी साहेबांची चर्चा केल्यानंतर मी आता आज पक्ष कार्यालयात गेल्यानंतर संबंधित असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा करेल आणि त्याच्या प्रकारची भूमिका आम्ही आज ठरवून घेऊ. सातारा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सभापती निवडणूक पदाच्या संदर्भात देखील तुम्ही सगळेजण तटस्थ राहिलात आणि भाजपला तुम्ही कुठेतरी संधी दिली आहे का या निमित्ताने? भाजपला संधी दिली नाही, उलट भाजपने आमच्या लोकांना फोडलं आणि आमच्या लोकांना संधी दिली आणि खऱ्या भाजपवर अन्याय केला आहे. आता कराडमध्ये 8 सदस्य भाजपचे निवडून येऊन सुद्धा जर त्यांनी 2 फुटीर लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला असेल तर मला वाटतं आता भाजपने विचार करणं गरजेचं आहे. भाजपचा स्वतःच्या लोकांना संधी देण्याच्या ऐवजी भाजप जर त्यांच्या बाहेरून आलेल्या लोकांना संधी जास्त देत असेल तर तो नाराजीचा सूर आता भारतामध्ये उमटायला लागलेला आहे. आणि एक आहे की भयानक परिस्थिती अशी आहे, 10 कोटी आता माझ्याकडे करणे म्हणून सभापती झाल्या, त्यांना 10 कोटी जर मिळाले असते सभापती मिळाला असेल आणि मला कळत नाही, भीतीच राहिलेली नाही. भीती काय राहिली नाही माहिती आहे का, की आपल्याला डिस्क्वालिफाईड करतील, आपण निलंबित होऊ, आपलं करिअर खराब होईल, याची भीती जर कोणाला लागत नसेल. आता विराज शिंदे जे वाई म्हणून त्यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या, त्यांचे वडील हे डॉक्टर सुरेश जाधव हे फार मोठे काँग्रेसचे नेते अध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्या असलेले सासरे रतनजी शिंदे हे फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस संस्कृतीचे मदन आप्पांचे विश्वासाचे काहीतरी त्या घराला संस्कृती आहे. आता ह्या घरातल्या संस्कृतीत बिघडायला लागल्या तर त्याला आम्ही काय करणार. त्यामुळे आम्ही काल ठरवलं की अशा प्रकारचं जर खालच्या पातळीवरचं राजकारण एक वेगळ्या प्रकारे आणि सरळ सरळ मंत्री वगैरे सांगतायत त्यांना त्यांचे सदस्य सांभाळता येत नसेल, आता असे जर सदस्य सांभाळण्याच्या संदर्भात मग सगळ्या लोकांना पैसे देऊन टाका, म्हणजे निर्विवाद सर्व सत्ता मग मिळेल. परंतु न्यायव्यवस्था धाब्यावरती ठेवली आहे का? शेड्यूल 10 वगैरे ह्या 100% गोष्टी असं आहे की कालच्या निवडणुकीला 10 ते 12 वाजेपर्यंत फॉर्म भरायला दिला आणि परवाच्या निवडणुकीला 11 ते 11:30. फार मोठी विसंगती आहे. त्याला कोर्टात आम्ही आव्हान करणार आहोत. हे डिस्क्वालिफाईड होणार. अध्यक्षपासून उपाध्यक्षपासून सगळी निवडणुका रस्त्यावरची लढाई लढली जाणार. तुमचं आंदोलन माझा आजही ठाम विषय आहे. माझा आजही म्हणणं आहे की रस्त्यावरची लढाई उतरली पाहिजे. हा सातारा जिल्हा आहे, चव्हाण साहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे. मी 100% सांगतो ते सातारच्या जिल्ह्याला अभिप्रेत नव्हतं, ते या असलेल्या त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. मी खरंच सांगतो रस्त्यावर उतरल्यानंतर हजारो लोक स्वयंस्फूर्तीने भाग घेतील एवढा मला विश्वास आहे. पण सर्वांना बरोबर घेऊन आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. करणे आणि विराज शिंदेची पत्नी यांचा तुम्ही उल्लेख केला, मुळात 10 कोटींची ऑफर त्यांना दिली, त्यांना पैसे दिले असं देखील तुम्ही आरोप केला. हो. दुसरी गोष्ट अशी की या संपूर्ण प्रकरणी आता तुम्ही याचिका कधी दाखल करता, त्यांच्या विरोधात कुठली कारवाई? एक याचिका दाखल झालेली आहे. आता डिस्क्वालिफाईडच्या बाबतीमध्ये मला वाटतं शंभूराजे देसाईंनी कलेक्टरकडे अर्ज केलेला आहे. त्याच्या बाबतीमधला अजूनही कलेक्टरने निर्णय दिलेला नाही, तो राखीव ठेवलेला आहे. आम्ही पण मला वाटतं की मकरम पाटील आणि नितीन पाटील उद्या पक्षाच्या वतीने तशा प्रकारची डिस्क्वालिफाईडची केस करतील. अध्यक्षाच्या जाती दाखल्याच्या संदर्भामध्ये सुद्धा केस दाखल करण्यात येईल. असे वेगवेगळ्या प्रकारच्या 3-4 केसेस या ठिकाणी दाखल करून आम्ही 100% लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू. पोटनिवडणुकीसाठी तुम्ही म्हणताय की आम्ही उमेदवार देणार नाही, ठाम आहात, परंतु संजय राऊत बोलताय की महाविकास आघाडीचं अजून काहीही ठरलेलं नाही, आमच्यात अजून. मी आजच मगाशी सांगितलं की मी आज त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. परंतु सातत्यानं काँग्रेस म्हणते की आम्ही बारामतीमधील निवडणूक ही बिनविरोध होऊ देणार नाही. पोटनिवडणुकीमध्ये मवियामध्ये कुठेतरी अस्पष्टता आहे. नाही, असं नाही आहे. ते पक्ष आपली भूमिका मांडत असतो. हा पक्ष भूमिका मांडत असताना त्या पक्षाचा स्वतंत्र अधिकार आहे. हे सर्व करत असताना चर्चा करण्याची भूमिका आम्ही करू. त्यानंतर त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा लोकशाहीचा त्यांचा भाजपचे आमदार आहेत टी राजा, त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की राज्यातले सगळे मदरसे जे आहेत ते बुलडोजरने पाडले पाहिजे. या मदरशांमध्ये खरं तर आतंकवादी ट्रेनिंग चालते, अशा पद्धतीचा त्यांनी उद्गार काढलेले आहेत. आणि नितेश राणेंना आव्हान केलंय की तुम्ही मंत्री आहात तर ह्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करा म्हणून. सरकार कोणाचं आहे? भाजपचं आहे ना राज्यात. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारचा मुख्यमंत्री जर भाजपचा असेल तर त्यांनी हे
अशा प्रकारचं वक्तृत्व करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण करावं की आम्ही काय करणार आहोत. अशोक खराचं मुंबई कनेक्शन आता समोर आलंय. केवळ नाशिक नाही, मुंबईमध्ये एका पंचताराची हॉटेलमध्ये अशोक खरात बसून व्यवहार करायचा. दर दिवशी 25,000 इतका खर्च होता. आता पोलिसांना शोध करून द्या आणि तुमच्याकडे अजून काय माहिती असेल तर ती पोलिसांना पुरवत जा. पाठवा त्यांचे एजन्सीला घेऊ दे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.